पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, शिरोळ बंधारा पाण्याखाली, कुरुंदवाड शिरोळ मार्ग बंद. कोल्हापूर जिल्ह्यातील धरण व पाणलोट क्षेत्रात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून शिरोळ येथील बंधारा शुक्रवारी पूर्णपणे पाण्याखाली गेला. चालू पावसाळी हंगामात प्रथमच बंधारा पाण्याखाली गेल्याने शिरोळ कुरुंदवाड मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी, विद्यार्थी तसेच नोकरदार वर्गाची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान शिरोळ बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा वेढा पडल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नदीपात्रातून वाहून आलेली जलपर्णी बंधाऱ्याला अडकून राहिल्याने पाण्याचा दाब वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पाटबंधारे विभागाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा देत शिरोळ बंधाऱ्यावरून कोणत्याही परिस्थितीत वाहतूक करू नये असे आवाहन केले आहे. पाण्याचा वेग आणि प्रवाह लक्षात घेता बंधाऱ्यावरून वाहन किंवा पायी जाणे धोकादायक ठरू शकते असा इशाराही विभागाने दिला आहे. बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे शिरोळ कुरुंदवाड हा महत्त्वाचा संपर्क मार्ग तात्पुरता बंद करण्यात आलाय. परिणामी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहन चालकांना अतिरिक्त अंतराचा प्रवास करावा लागतोय. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधनाचा खर्चही वाढलाय. दरवर्षी पावसाळ्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर शिरोळ बंधारा पाण्याखाली जात असला तरी यंदाच्या हंगामात प्रथमच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.